ठरलं तर मग. या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रियाचे आई बाबा म्हणजेच सदाशिव आणि महिनावती हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात तिथे प्रिया आलेली असते. प्रियाला पाहून सदाशिवची बायको म्हणते, "ए पोरी, तूच तूच इकडे ये." प्रियाला खूप राग येतो. ती म्हणते, "तू मला पोरी म्हणायचं नाही, कळलं ना तुला? मी तुझी पोरगी नाही. माझ्याशी बोलायचं असेल ना तर माझं नाव घेऊन बोलायचं," असं प्रिया बोलते तिला. हा सगळा प्रकार सायली पाहते आणि सायली रागानेच प्रियाकडे येते आणि म्हणते, "तुझा हा उद्धटपणा तुझ्याकडेच ठेवायचा, माझ्या आईवडिलांना दाखवायचा नाही, त्यांच्याशी नीटच बोलायचं," अशी ताकीद सायली प्रियाला देते. नंतर इकडे महिपत शिखरे साक्षीला जेलमध्ये भेटायला आलेला असतो. साक्षी सांगत असते की अण्णा, एक प्रॉब्लेम झालेला आहे. तो जेलर सांगत होता की मला आणि रेखाला आज वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवणार आहेत आणि असं झालं तर आपण केलेला प्लॅन वर्कआउट कसा होईल? महिपत शिखरे म्हणतो, "काळजी करू नको पोई. आज साक्षी शिखरे जेलमध्ये मरणार 113%. आता रेखा म्हणजेच जेलमध्ये प्रियाला दुसरी क्रिमिनल बाई भेटलेली आहे आणि तिच्यासोबत मिळून ह्यांनी प्लॅन केलेला आहे. आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.